स्टडी ऑफ MPSC इन होम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. स्टडी ऑफ MPSC इन होम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण राज्य सेवा पूर्व परीक्षा 2014मध्ये जो पेपर क्रमांक 1 यामध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले आहे ते पाहणार आहोत. तर चला पाहूया. आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नाटके ही हर्षवर्धनाने लिहिली? तर हर्षवर्धनाने ही तिन्ही पण नाटके हर्षवर्धनाने लिहिलेली आहेत. बघा, एक नागानंद, त्यानंतर रत्नावली आणि प्रियदर्शिका, ही तिन्ही नाटके हर्षवर्धनाने लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, काँग्रेस स्थापनेसंदर्भात सुरक्षा झडपा सिद्धांताला दंतकथा संबोधून कोणी नाकारलेले आहे? तर हे सुरक्षा झडपता सिद्धांताला दंतकथा म्हणून कोणी नाकारलेले आहे? तर बिपिनचंद्र यांनी नाकारलेले आहे. बिपिनचंद्र. प्रश्न 3, त्याला निजाम उल मुल्क हा किताब देण्यात आला होता. त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते. त्याने आसफजाही राजघराणे स्थापन केले होते. आसफजाही राजघराणे स्थापन आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निजाम म्हणून ओळखले जाते. हैदराबादचे निजाम म्हणून ओळखले, त्याला ओळखा. तर कोण आहे तो? तर तो आहे चीन क्विलिज खान. प्रश्न क्रमांक 4, मराठा साम्राज्यात मूळतः काही उणिवा होत्या ज्यामुळे त्यांचा अधपात झाला आणि पुढीलपैकी कोणती त्यातील एक नव्हती? काही उणिवा दिलेल्या आहेत, तर वरीलपैकी एकही उणीव नव्हती. वरीलपैकी एकही उणीव नाही. प्रश्न क्रमांक 5, अजातशत्रूबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर अजातशत्रूबाबत पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 A, C आणि D. A, C आणि D. बघूया. तर त्याचे नाव कुणिक सुद्धा होते. त्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली गेली आणि त्याने लिच्छवी राजाला मगधमध्ये विलीन केले होते. अजातशत्रू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा आणि पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा. तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. तर 1 नंबर सुरत, 2 नंबर मद्रास, 3 नंबर बॉम्बे आणि 4 नंबर कलकत्ता. म्हणजे पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. 1 नंबर सुरत, 2 नंबर मद्रास, 3 नंबर बॉम्बे आणि 4 नंबर कलकत्ता. प्रश्न क्रमांक 7, खालीपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? विचाराने नास्तिक आणि समाजवादी कोणता क्रांतिकारक होता? तर भगतसिंग. भगतसिंग हे विचाराने नास्तिक आणि समाजवादी होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीपैकी कोणते विधान सत्य नाही? तर 4 नंबरचं हे विधान सत्य नाही. म्हणजे शंकरराव देहे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, चुकीचं. तर बरोबर आहेत. बघा, ते काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. त्या अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते आणि त्या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. प्रश्न क्रमांक 9, आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी म्हणजे 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला. आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला. तर वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे भक्कम पाया घातला. प्रश्न क्रमांक 10, खालील ए आणि बी विधाने वाचून पर्याय उत्तरातील योग्य पर्याय निवडा. तर 2 विधाने दिलेली आहेत.
ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही विधाने सत्य असून बी हे ए ची योग्य कारणमीमांसा देते. तर विधाने बघूया कोणती कोणती आहे ती. पहिलं विधान आहे, भारतीय समाजव्यवस्था 7 जातीमध्ये विभागल्याचा उल्लेख मेगॅथॅनिस करतो. आणि दुसरं विधान आहे, मेगॅथॅनिसचा जात व व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो. हे दोन्ही विधाने बरोबर आहे आणि बी हे याचे कारणमीमांसा देते. प्रश्न क्रमांक 11, जोडायला वा उत्तराचा योग्य पर्याय निवडा. यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2 दिलेला आहे. तर यादी क्रमांक 1 आदिलशाही. आदिलशाही ही विजापूर येथे होती. निजामशाही ही अहमदनगर येथे होती. इमादशाही ही बेरार येथे. कुतुबशाही ही गोलकोंडा येथे. आणि बरीदशाही हे बिदर येथे होती. ऑप्शन क्रमांक 3 हे पर्याय बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, औरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता. अंबरचा सवाई राजा जयसिंग. त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले. त्याने 5 ठिकाणी जंतर मंतर बांधले आणि पुढील किती ठिकाणी त्याने जंतर मंतर बांधले नाही. तर पर्याय उत्तरे दिलेली आहेत. दोन. औरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता आणि अंबरचा सवाई राजा जयसिंग. त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले आणि त्याने 5 ठिकाणी जंतर मंतर बांधले आणि पुढील किती ठिकाणी त्याने जंतर मंतर बांधले नाही. पुढील 2 ठिकाणी बांधलेले नाही. तर प्रश्न क्रमांक 13, उलेमाच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालीपैकी कोणी केला. तर ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर. एक अल्लाउद्दीन खिलजी यांनी आणि मोहम्मद बिन तुगलक यांनी. उलेमाच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालीपैकी कोणी केला. तर अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक यांनी. प्रश्न 14, जुलै 1947 पर्यंत काही संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता. त्यात पुढील संस्थाने होती. तर त्यामध्ये पुढील कोणती संस्थाने होती. तर बी आणि डी. एक त्रावणकोर आणि भोपाळ. प्रश्न क्रमांक 15, कार्यकाळानुसार क्रमाने बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे ग्रेट मुघल्स म्हणून गणल्या जातात. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आलेल्या मुघल सम्राटांना लेटर मुघल्स, नंतरचे मुघल्स म्हणून संबोधले जाते. आणि पुढील लेटर मुघलचा त्यांच्या कालावधीप्रमाणे क्रम लावा. तर 1 नंबर ऑप्शन क्रमांक 2 बहादूर शाह, जादर शाह, मोहम्मद शाह आणि अहमद शाह. तर यामध्ये 1 नंबर बहादूर शाह, 2 नंबर जहांदर शाह, 3 नंबर मोहम्मद शाह आणि 4 नंबर अहमद शाह. प्रश्न क्रमांक 16, गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील रिकामे टक्के लोक सामावून घेतलेले आहेत. तर 23% लोक सामावून घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 17, पुढील 2 विधानाचा विचार करा. 1, दोन्ही अर्धगोलात 10 ते 20 अक्षांशास वाळवंट आहे. आणि बी 10 ते 20 अक्षांशात पावसापेक्षा बाष्पाचे प्रमाण अधिक आहेत. तर केवळ बी हे विधान खरे आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर. केवळ बी हे विधान खरे आहे. म्हणजे 10 ते 20 अक्षांशास पावसापेक्षा बाष्पाचे
प्रमाण अधिक आहे. प्रश्न क्रमांक 18. पुढील कोणती विधाने चुकीचे आहेत? खाली काही विधाने दिलेली आहेत, तर चुकीचं विधान बघूया. तर फक्त सी हे चुकीचं विधान आहे. तर बरोबर विधान आहे चौथ. चौथ कशाला म्हणतात? तर मराठ्यांनी त्यांच्या राज्यांच्या बाहेरील क्षेत्रातून मिळवलेला कर मुघल साम्राज्याला दिल्या जाणाऱ्या महसुलांच्या 1/4 याला चौथ म्हणतात. त्यानंतर सरदेशमुखी म्हणजे मराठ्यांनी जमीन महसुलांच्या 1/10 लावलेला कर, त्याला सरदेशमुखी म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. जोड्या लावा. स्तंभ 1 आणि स्तंभ बी यामध्ये हवाई प्रकार, हवाईचा प्रकार शांतपणे उफाळतो. त्यानंतर स्ट्रोम्बोलियन प्रकार सतत उफाळतो. व्हॅल्केनियन प्रकार मोठ्या वेगाने उफाळतो. आणि पेलियन प्रकार अतिप्रक्षोभक. प्रश्न क्रमांक 20. जोड्या लावा. 1. टोनकिनचे आखात, चिनी समुद्र. पर्शियाचे आखात, हिंदी महासागर. अफगाचे आखात, तांबडा समुद्र. तांबडा समुद्र आणि ओबचे आखात, ओबचे आखात आर्कटिक महासागर. प्रश्न क्रमांक 21. योग्य जोड्या जुळून खालील पर्यायापैकी योग्य पर्याय ओळखा. जमात आणि इकडे राज्य दिलेले आहेत. तर अंगामी जमात नागालँड येथे आढळते. नागालँड येथे. कोटा जमात हे नीलगिरी पर्वत तामिळनाडू येथे आढळते. त्यानंतर मुंडा जमात झारखंडमध्ये आढळते. आणि झुतिया ही आसाममध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 22. तीज हा हिंदू सण खालीपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? तर तीज हा पार्वती या देवतेस समर्पित केला जातो. प्रश्न क्रमांक 23. चहाच्या झाडांच्या कोवड्या पानापासून बनवला जातो. चायनीज जगातील प्रथम चहा पिणारे म्हणून ओळखले जातात. इंग्रजांनी 1829 मध्ये ईशान्य भारतात आसाम चहा प्रथम शोधला. जगातील लोकप्रिय चहा प्रकार आहेत. जगातील मोठ्या पानाचा चायनीज चहा ऑप्शन दिलेले आहेत आणि लहान पानाचा चायनीज चहा. तर ऑप्शन क्रमांक ए आणि बी दोन्हीही बरोबर नाहीत. प्रश्न क्रमांक 24. पुढील दोन विधानाचा विचार करा. दोन विधाने दिलेली आहेत ए आणि बी. तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. वाचून पाहू. ए विधान. उष्णकटिबंधीय सदाहरित वने एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे उदाहरणार्थ सिसव आणि उष्णकटिबंधीय कदापर्णी वने झाडाच्या प्रजाती कमी परंतु एकमेकाच्या जवळ उदाहरणार्थ साग. दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 25. चेन्नईजवळ एन्नोर हे बंदर नव्याने विकसित झाले आहेत. हे देशातील रिकामजागा मोठे बंदर असून पूर्व किनाऱ्यावरील रिकामजागा मोठे बंदर आहे. तर हे देशातील 12वे बंदर असून पूर्व किनाऱ्यावरील 6वे मोठे बंदर आहे. प्रश्न क्रमांक 26. सन 2000 मधील वन संरक्षणानुसार जास्त ते कमी वनक्षेत्र अशी राज्यांची मांडणी करा.
जास्त ते कमी वनक्षेत्र, जास्तापासून कमी. 1 नंबरला आहे मध्य प्रदेश, 2 नंबर अरुणाचल प्रदेश, 3 नंबर छत्तीसगड आणि 4 नंबर महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 27. खालीपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? खालीपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? तर नीलगिरी ही टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते. प्रश्न क्रमांक 28. जोड्या जुळून योग्य पर्याय शोधा. यामध्ये स्थलांतरित शेती आणि राज्य दिलेले आहेत. स्थलांतरित शेती आणि राज्य, तर झूम हे आसाममध्ये केली जाते शेती. त्यानंतर पोडू आंध्र प्रदेशमध्ये, पोनम हे पोनम केरळमध्ये आणि दहिया छत्तीसगडमध्ये. स्थलांतरित शेती आणि राज्य. प्रश्न क्रमांक 29. योग्य जोड्या जुळा आणि खालील पर्यायातील योग्य पर्याय निवडा. नदी आणि धबधबा दिलेले आहेत. शेरावती नदीवर गिरसप्पा धबधबा आहे. कावेरी नदीवर शिवसमुद्रम धबधबा. त्यानंतर घटप्रभा नदीवर गोकाक धबधबा आणि चंबळ नदीवर चुलिया धबधबा. प्रश्न क्रमांक 30. खालीपैकी कोणते घटक दैनिक व ऋतुपरत्वे सौर ऊर्जेची तीव्रता व प्रमाण ठरवितात? तर वरील सर्व घटक हे सौर ऊर्जेची तीव्रता आणि प्रमाण ठरवितात. तर बघूया कोणकोणते आहेत. 1 नंबर पृथ्वीच्या आसाचा कललेलापणा, ढगांचे प्रमाण, दिवस रात्र प्रमाण आणि सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन. प्रश्न क्रमांक 31. मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचलनामुळे रिकाम जागा हा आजार होतो. तर मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचलनामुळे कोणता आजार होतो? तर मीना माटा हा आजार होतो. मीना माटा. प्रश्न 32. अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस रिकाम जागा म्हणतात. तर जैव आवर्धन म्हणतात. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या वायूमुळे मुख्यतः ओझोन थराचा ऱ्हास होतो? तर ओझोन थराचा ऱ्हास कोणत्या वायूमुळे होतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 34. परपोषी जीवामधील मुख्यतः सूक्ष्मजीव बुरशी मृत पोषी द्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्यांचे सोप्या घटकात रूपांतर करतात, जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात. त्या परपोषींना रिकाम जागा म्हणतात. तर त्या परपोषींना काय म्हणतात? तर विघटक म्हणतात. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान हे होय. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणतं होय? तर जिम कॉर्बेट हे भारतातील पहिले सर्वात राष्ट्रीय उद्यान होय. 36. खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरण संबंधी वैज्ञानिक कारवाईसाठी एक महत्त्वाची खूण म्हणून मानले जाते? जैविक राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली. तर 1972 रोजी हे वर्ष. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36. वृक्क समूह नियंत्रित कशाच्या मदतीने करतात? तर हे कशाच्या मदतीने नियंत्रित करतात? तर रक्तामधून H पॉझिटिव्ह आयन्स काढून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38. बांगलादेशामधील चक्रीवादळ जगातील सर्वात भीषण नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक आहे. सुमारे 3 लाख लोकांनी आपले प्राण गमावले असे म्हणतात. बांगलादेशामध्ये म्हणजेच त्यावेळेच्या पूर्व पाकिस्तानात ही दुर्घटना कधी घडली होती? तर ही दुर्घटना 1970 रोजी घडली होती. प्रश्न क्रमांक 39. सिलिकॉन व्हॅली कॅलिफोर्निया USA हे आजच्या जगातील सर्वात मोठ्या सायन्स उद्यानापैकी एक आहे, कारण तेथे शेकडो हायटेक माहिती तंत्रज्ञान उद्योग वसलेले आहेत. सिलिकॉन व्हॅली बाबतच्या पुढील 2 विधानापैकी कोणते बरोबर विधान आहे?
तर फक्त ए हे विधान बरोबर आहे. तर बघूया. कधी काळी सिलिकॉन व्हॅलीला व्हॅली ऑफ हार्ट्स डिलाइट म्हटले जायचे? कधी काळी सिलिकॉन व्हॅलीला व्हॅली ऑफ हार्ट्स डिलाइट म्हटले जायचे? प्रश्न क्रमांक 40. 2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशाचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा अंदाज सादर केला. त्या अहवालानुसार या देशातील किती प्रमाण लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवित आहे? तर 1/3 लोकसंख्या ही बहुआयामी दारिद्र्य अनुभवित आहे. प्रश्न क्रमांक 41. अमर्त्य सेन आणि गाउलेट डी यांनी वर्णन केलेली विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणती? खालीपैकी योग्य पर्याय निवडा. तर अमर्त्य सेन आणि गाउलेट डी यांनी विकासाची जी महत्त्वाची मूल्ये, एक उपजीविका, स्वतःबद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता, अधिकार किंवा हक्क, ही विकासाची मूल्ये अमर्त्य सेन आणि गाउलेट डी यांनी वर्णन केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 42. जून 2012 मधील शाश्वत विकासासाठीची रिओ +20 परिषद हिरवी अर्थव्यवस्था प्रारूपाची समर्थक होती. खालीपैकी कोणत्या लेखकाच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचली गेलेली आहे? हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा, तर ही डीपियर्स, ए मार्कडे इत्यादी, बार्बियर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43. रेडिओ तरंगाचा वेग हा असतो? तर रेडिओ तरंगाचा वेग हा प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो. 2011च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे? तर 53 शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे. भूसुधारणामुळे तिहेरी 3 पटी क्रांती घडून आली. खालीपैकी योग्य पर्याय निवडा. तर सांस्कृतिक, राजकीय आणि तांत्रिक क्रांती घडून आली. प्रश्न क्रमांक 46. 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 दरम्यानची स्त्री साक्षरता दरातील वाढ खालीपैकी किती होती? स्त्री साक्षरता दरातील वाढ खालीपैकी किती होती? तर 53.7% ते 65.5%. प्रश्न क्रमांक 47. वनस्पतीमध्ये कोणते विकार जास्त प्रमाणात आढळते? तर वनस्पतीमध्ये कोणते विकार जास्त प्रमाणात आढळते? RUBP, कार्बोक्सिलेज. RUBP, कार्बोक्सिलेज हे विकार आढळते वनस्पतीमध्ये सर्वात जास्त. प्रश्न क्रमांक 48. ऑक्सिजनच्या शेवटी काय तयार होते? तर ऑक्सिजनच्या शेवटी ऑप्शन क्रमांक 4 CO2 + H2O तयार होते. 2000 सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहेत. खालीपैकी कोणत्या वर्षात हे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे? तर 2045 मध्ये हे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. प्रश्न क्रमांक 50. खालील पर्यायातून माल्थसचा लोकसंख्येचा सापळा ज्यांच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडा. माल्थसचा लोकसंख्येचा सापळा कशाशी संबंधित आहे? तर लोकसंख्या वाढ आणि विकास संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 51. अतिलघु रेडिओ तरंग भट्टीचे 2.45 गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी फायदे काय आहे? तर त्यांचे फायदे आहे आहेत पर्याय क्रमांक 1 ऑप्शन A, B आणि D. A, त्यानंतर B आणि D. तर अतिलघु रेडिओ तरंग भट्टीचे फायदे काय आहेत? तर त्यामध्ये 1 नंबर, त्यांच्यामध्ये ज्वाला नाहीत. B नंबर, पदार्थातील पौष्टिकता कमी प्रमाणात नष्ट होते. आणि D नंबर
निर्जंतुकरण होते. प्रश्न क्रमांक 52. रमण परिणाम कशास म्हणतात? रमण परिणाम कशास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3, फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातास. फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातास रमण परिणाम म्हणतात. प्रश्न क्रमांक 53. जर एखादी जड वस्तू स्थिती समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असेल. काही विधान दिले आहेत. वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? तर वरीलपैकी सर्वच विधाने ही सत्य आहेत. बघूया. 1 नंबर, स्थिती समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल. लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल आणि स्थानांतरणाच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल आणि ऊर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कार्बनचे ॲलोस्ट्रॉप कुठले ते सांगा. कार्बनचे ॲलोस्ट्रॉप. पर्याय क्रमांक 2. त्यामध्ये बी, सी आणि डी. बी 1, डायमंड, दुसरं फुलरिन्स आणि तिसरं ग्राफाईट. डायमंड, फुलरिन्स आणि ग्राफाईट. प्रश्न क्रमांक 55. ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्स मध्ये आढळतो? तर 3 आयसोटोप्स मध्ये आढळतो. प्रश्न 56. खालीपैकी योग्य वाक्यांची निवड करा. तर खाली काही वाक्य दिली आहेत, त्यापैकी योग्य वाक्याची निवड करा. पर्याय क्रमांक 1, ए, सी आणि डी ही बरोबर आहेत. बघूया बरोबर वाक्य. ध्वनिलहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात. त्यानंतर सी, ध्वनिलहरी अनुलंब लहरी आहेत. आणि डी, ध्वनिलहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. प्रश्न क्रमांक 57. वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी सुरू केली? वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी सुरू केली? तर कार्लस लिनायस यांनी. कार्लस लिनायस. कोणती प्राणीपेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते? तर मेदऊती. मेदऊती. विषाणू, व्हायरस रिकाम जागा असतात, तर जे व्हायरस आहे ते अपेशीय जीव आहेत. अपेशीय जीव असतात. खालीपैकी विसंगत पर्याय कोणता? तर उर्विका हे विसंगत पर्याय आहे. तर एकाच पर्यायातले प्रगंडिका, त्यानंतर बहिप्रकोष्ठ आणि असफलक हे एका याच्यातले आहेत. प्रश्न क्रमांक 61. फुलामधील आवश्यक मंडळ कोणते? तर पुमंग आणि जायंग हे आवश्यक मंडळ आहे फुलामधील. 62. युरियाचे वहन कोण करते? युरियाचे वहन कोण करते? तर जीवद्रव्य प्लस रक्त. 63. खालील विधानाचा सत्यता पडताळा. खाली काही विधाने दिलेली आहेत. एक विधान दिलेलं आहे. अन्न संरक्षण समिती प्रकाशन 398 द्वारा रासायनिक पदार्थाच्या अन्न प्रक्रियेतील वापरासंबंधी खालील मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. त्यांची सत्यता पडताळा. तर सर्व विधाने सत्य आहेत. बघूया. 1 नंबर, अन्नाचे सत्व टिकवण्यासाठी अँटीऑक्सिडंटचा वापर करतात. अँटीऑक्सिडंटचा वापर.
दोन नंबर, अन्न टिकून ठेवण्यासाठी अँटी मायक्रोबियल व इनर्ट्स गॅसचा वापर करतात. त्यानंतर 3 नंबरचं, रंग व चव देणाऱ्या पदार्थाचा वापर करून अन्नाचे सुशोभीकरण करतात. आणि 4 नंबर, अन्न प्रक्रियेत बफर्सचा वापर करणे. वरील विधाने सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 64, खालील कुठले विधान सत्य आहेत? खालील 2 विधान दिलेली आहेत, त्या विधानापैकी कुठले विधान सत्य आहे? तर ए हे सत्य आहे आणि बी असत्य आहे. हे सत्य. बघूया सत्य विधान. इंडिगो ब्ल्यू हा नैसर्गिक रंग आहे, तर ॲलिझरिन हा कृत्रिम रंग आहे. हे चुकीचं आहे, तर ए हे बरोबर आहे. त्यानंतर 65 प्रश्न, सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते? तर ग्लुकोज आणि फ्रक्टोज हे मिश्रण तयार होते. ग्लुकोज आणि फ्रक्टोज. त्यानंतर सिमेंटची निर्मिती ही खालीपैकी कुठल्या घटकापासून झालेली आहे? तर सिमेंटची निर्मिती, ऑप्शन क्रमांक पर्याय 1 कॅल्शियम ऑक्साईड, त्यानंतर सिलिकॉन ऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड यापासून निर्मिती झालेली आहेत. हे बघणे. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर. त्यानंतर 67, कोणते मिश्रण नाही? तर पाणी हे मिश्रण नाही. हवा, माती आणि खडू हे मिश्रण आहे. 68, नायट्रोजन स्थिरीकरणमध्ये मूलभूत गरजेचे घटक नमूद करा. तर ए बी सी. नायट्रोजन स्थिरीकरणमध्ये मूलभूत गरजेचे घटक आहेत. पर्याय क्रमांक 2 ए बी सी. 1 नायट्रोजनेज, फेरडॉक्सी आणि एटीपी. 69, डीएनए मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो ॲसिडची जोडी बनवितो? तर थायमिन हा कोणत्या अमायनो ॲसिडची जोडी बनवतो? तर ॲडेनायसिन यांच्याशी. प्रश्न क्रमांक 70, प्रथिनाच्या निर्मितीत कुठल्या आरएनएचे महत्त्वाचे कार्य आहे? तर प्रथिनाच्या निर्मितीत पर्याय क्रमांक 1 mRNA. 71 प्रश्न, घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टीचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते? तर 3 महिने स्थानबद्ध केले जाऊ शकते. 72 प्रश्न, स्वतंत्र भारतात खालीपैकी कोणते कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते? तर कृषी कमाल जमीन धारणा कायदा. प्रश्न क्रमांक 73, खालीपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न झाला? तर 52वी घटनादुरुस्तीद्वारे. प्रश्न क्रमांक 74, पुढील 2 विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? तर दोन्ही विधाने योग्य नाहीत. बघूया तरी. जो सोडा सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात चविष्ट कुरकुरीत भजे तयार करायला वापरला जातो तो आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा सोडियम बायकार्बोनेट आहेत. वॉशिंग सोडा घरेलू कामकाजात स्वच्छ म्हणून वापरला जातो, तसेच साबण व कागद उद्योगातही वापरतात. वॉशिंग सोडा हे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असते. दोन्ही विधाने चुकीची आहेत. प्रश्न क्रमांक 75, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्याची नेमणूक खालीपैकी सदस्य असलेली समिती करते? तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्याची नेमणूक खालीपैकी सदस्य असलेली समिती करते? तर पर्याय क्रमांक 4 यामध्ये ए बी सी डी ई आणि एफ हे सर्वच सदस्य अध्यक्ष असतात. यामध्ये कोण कोण असतात ते बघूया. 1 नंबर लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष,
लोकसभेतील विरोधी पक्षनेते, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री. प्रश्न क्रमांक 76. पुढील 2 विधानाचा विचार करा. पुढील 2 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी केवळ ए हे बरोबर आहे. बघूया. आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिड निर्माण होते आणि ते पचनक्रियेत मदत करते. अपचनात पोटात अधिक ॲसिड निर्माण होते, ज्याने पोट दुखायला लागते व माणूस अस्वस्थ होतो. हे विधान बरोबर आणि बी नंबरचं चूक. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा वापर अशावेळी केला जातो, जे एक ॲनाल्जेसिक आहे. चूक. प्रश्न क्रमांक 77. खालीपैकी कोणत्या खटल्यांचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटनादुरुस्ती कायदा संमत केला होता? तर गोलकनाथ खटला. 24वी घटनादुरुस्ती कायदा गोलकनाथ खटला. प्रश्न क्रमांक 78. काही नैसर्गिकरित्या आढळणारे ॲसिड आम्ल त्यांच्या स्रोतासह दिलेले आहे. चुकीची जोडी ओळखा. तर एच ही चुकीची आहे, तर बरोबर आहे. बघूया. ए नंबर व्हिनेगार ॲसिटिक ॲसिड, त्यानंतर चिंचमध्ये टार्टारिक ॲसिड, आंबट दूध दही लॅक्टिक ॲसिड असते, त्यानंतर कीटकांचा डंख मेथॅनॉइक ॲसिड असते, संत्र्यामध्ये सायट्रिक ॲसिड, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड आणि लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असते. प्रश्न क्रमांक 79. खालील विधाने पहा आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर दोन्ही विधानेही बरोबर नाहीत, दोन्ही विधाने चुकीची आहेत. तर बघूया वाचून. लोकसभेमध्ये पारित न झालेले परंतु राज्यसभेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यास व्यपगत होते. आणि बी संसदेने संस्थागित झाल्यास संसदेतील प्रलंबित विधेयके व्यपगत होतात. दोन्ही विधान चुकीचे. प्रश्न क्रमांक 80. इंग्रजी सत्तेविरुद्ध महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील अहिंसक आंदोलनापैकी जनमानसाला गतिशील करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कोणती होती? तर सर्वात प्रभावी चळवळ सैनिक कायदेभंग ही चळवळ होती. प्रश्न क्रमांक 81. खाली नमूद केलेले राज्य निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे? तर कालानुक्रम 1 नंबर आंध्र प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर नागालँड आणि त्यानंतर हरियाणा. पर्याय क्रमांक 4. नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते? तर कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते? पर्याय क्रमांक 4 ए, बी, सी आणि ई. 1. भूमी अधिग्रहित झाल्यामुळे, 2. वारसा हक्काने, 3. जन्म भारतात झाल्याने, त्यानंतर 4. नोंदणीद्वारे. प्रश्न क्रमांक 83. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर उणे होता? तर नागालँड या राज्याचा दर उणे होता. 84वा प्रश्न. भारतातील सर्वोच्च सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली व आतापर्यंत तो किती लोकांना देण्यात आला? तर भारतरत्न 1954 पासून सुरुवात आणि आतापर्यंत 41 लोकांना देण्यात आला. त्यानंतर 85वा प्रश्न. जयमाला शिलेदार यांच्या बाबतच्या खालील विधानाचा विचार करा आणि वरील विधानापैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते सांगा. तर फक्त ए हे विधान बरोबर आहे. ए हे विधान बरोबर आहे. तर बघूया. इंदूर येथे जन्म व संगीत अलंकारपदी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण जयमाला शिलेदार. त्यानंतर 86वा प्रश्न. विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? तर विधानसभेचे कामकाज
हे मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून चालते. 87वा प्रश्न, भारत सरकारने 26 जून 2013 रोजी कोणत्या औषधावर बंदी आणली होती? तर अनॅलॅझिन या औषधावर बंदी आणली होती. प्रश्न क्रमांक 88, पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पुढील काही विधान दिलेली आहेत आणि कोणती योग्य आहे? तर पर्याय क्रमांक 4 ABC तिन्ही विधाने योग्य आहेत. वाचूया. ऑक्सिजनयुक्त रक्त आणि बिना ऑक्सिजन रक्त यांचे मिश्रण होऊ नये म्हणून पक्ष्यामध्ये व स्तन प्राण्यात 4 दालनाचे हृदय आहे. बरोबर. ॲम्फिबियनस व काही सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये काही प्रमाणात ऑक्सिजनयुक्त व बिना ऑक्सिजनयुक्त रक्त मिश्रण होण्यास हरकत नसते म्हणून त्यांचे हृदय 3 दालनाचे असते. बरोबर. आणि माशामध्ये केवळ 2 दालनाचे हृदय असते कारण रक्त गिल्स मध्ये जाऊन ऑक्सिजनयुक्त होते व नंतर शरीराच्या इतर भागात जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89, खालीपैकी कोणती जोडी चूक आहे? फक्त बी हे जोडी चूक आहे. त्रिशूळ सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र चूक. तर बरोबर आहे. अग्नी 5 आंतरखंडीय पल्ल्यांचे क्षेपणास्त्र. त्यानंतर शौर्य हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र आणि धनुष्य अल्प पल्ल्याचे क्षेपणास्त्र. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बाबतच्या खालील विधानाचा विचार करा. यामध्ये सी आणि डी हे विधाने बरोबर आहेत. बघूया. ती उत्तराखंडमध्ये देहरादून येथे आहे आणि 1991 मध्ये तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटला. त्यानंतर 91वा प्रश्न, साहित्य अकादमी पुरस्कारासंदर्भात सूची ए व सूची बी मधील जोड्या जुळवा. इथे व्यक्ती दिले आणि पुरस्कार वर्ष. साहित्य अकादमी पुरस्कारासंदर्भात बघूया. त्या श्याम मनोहर यांना 2008चा मिळालेला आहे साहित्य अकादमी पुरस्कार. 2008 मध्ये त्यांना वसंत डहाके यांना 2009 मध्ये, त्यानंतर अशोक केळकर यांना 2010 मध्ये आणि माणिक गोडघाटे यांना कवी ग्रेस सुद्धा म्हटले जाते, त्यांना 2011 मध्ये. प्रश्न क्रमांक 92, तारांकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते? तर 3 महिन्यात. 3 महिन्यामध्ये. 93, यादी क्रमांक 1ची यादी क्रमांक 2शी जुळणी करा आणि खालील दिलेल्यामधून बरोबर सांकेतिकांची निवड करा. यादी क्रमांक 1 मध्ये नियोजित ऊर्जा प्रकल्प आणि यादी क्रमांक 2 मध्ये मेगावाट मध्ये क्षमता दिलेली आहे. तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94, चारा घोटाळ्याच्या संदर्भात खालीपैकी कोणी राजदचे म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरविले होते? तर CBIचे विशेष न्यायालय यांनी. त्यानंतर 95, मंगळाकडे जाण्यासाठी खालील 6 देशांनी अथवा एजन्सीनी हाती घेतलेल्या मोहिमांना काळ क्रमवारीने लावा. तर पर्याय क्रमांक 2 रशिया, अमेरिका, जपान, युरोपियन स्पेस एजन्सी, चीन आणि भारत. त्यानंतर 96 प्रश्न, अरविंद केजरीवाल दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीबाबत पुढील 2 विधाने पहा. तर ही जे दोन्ही विधाने दिलेली आहेत, दोन्ही विधाने चूक आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा 97,
भारताच्या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांची कालानुक्रमे मांडणी करा. भारताच्या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षाची कालानुक्रमे मांडणी करा. 1 नंबरचं बघा होमी बाबा, 2 नंबर होते विक्रम साराभाई, त्यानंतर 3 नंबर एच.एन. सेठना आणि 4 नंबर राजा रामन्ना. प्रश्न क्रमांक 98. खालीपैकी कोणती न्यूज एजन्सी वृत्तसंस्था जगातील सर्वात जुनी आहे? तर पर्याय क्रमांक 2 एजन्सी फ्रान्स प्रेस, फ्रान्स AFP ही वाली सर्वात जुनी आहेत. प्रश्न क्रमांक 99. मारिजुआना या मादक पदार्थाच्या उत्पादन व व्यापाराला कायदेशीर मान्यता देणारे राष्ट्र कोणते? तर उरुग्वे आणि प्रश्न क्रमांक 100 शेवटचा प्रश्न. अष्टपैलू नट फारुख शेख इतक्या त्यांच्या वयाच्या 65 वर्षी निर्वतला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मरण झाले आणि त्याने शतरंज के खिलाडी, न्यूरी, युमराव जान, चष्मे बहादूर, कथा बाजार चित्रपट चांगले काम केले. त्यांच्याबद्दल पुढील 2 विधानाचा विचार करा. तर पहिलं विधान ही चूक आहे. झी मंत्री मध्ये त्याने खात्याच्या सचिवाची भूमिका उत्कृष्ट वठवली. चूक. तर बरोबर आहे. त्याला हृदयविकाराचा झटका दुबई येथे आला होता. अशा प्रकारे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2014चा प्रीचा पेपर 1 मध्ये प्रश्न विचारले होते. ही व्हिडिओ पाहत असताना थोडं व्हिडिओची स्पीड वाढवणे आणि प्रश्न डोळ्याखालून जाऊ देणे. जेवढ्या वेळेस प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील तेवढा तुम्हाला अभ्यास कसा करावा आणि प्रश्न कशा प्रकारे विचारले जाते हे स्पष्ट होईल. काही प्रश्न संदिग्ध असतात आणि ते कुठून विचारले आणि यासाठी पुस्तके कोणती वापरावी हे सुद्धा आपल्याला याद्वारे कळेल. म्हणून गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे अतिशय महत्त्वाचे आहे. थँक्स फॉर वॉचिंग.